नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन परत एकदा माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। तो ह्या टॉपिकवर राहणार आहे की आपले प्रायव्हेट कॉलेजेस कोणते बेस्ट आणि टॉपचे कॉलेजेस आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। आपण त्यांचं एस्टॅब्लिशमेंट इयर, त्यांचा इनटेक आणि त्यांची फीस हे सर्व गोष्टी जे ते डिस्कस करणार आहोत। आणि ज्या लोकांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं नसेल, ज्यांचा स्कोर अराउंड 390 400 पर्यंत जात असेल आणि कट ऑफ जो आहे तो गव्हर्नमेंटचा आपण ऑलरेडी डिस्कस केला की कट ऑफ जो आहे तो 420 अराउंड राहणार आहे। तर तुमचा जर स्कोर इथपर्यंत जात असेल आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार नाहीये, तर प्रायव्हेट कॉलेज कोणते बेस्ट राहील कमी फीजमध्ये आपण बघू शकतो की कोणते कॉलेजेस आपल्यासाठी बेस्ट राहतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। आणि एकदम इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत। सर्व गोष्टी आपण क्लियर करू A to Z। ज्या काही आपल्याला सर्व शंका असतील ते सर्व तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लियर होऊन जाईल। जे काही तुम्ही दुसरीकडून ऐकलं असेल ते पण या व्हिडिओमध्ये क्लियर होऊन जाणार आहे। तर आपण सर्वात 6व्या नंबरचं कॉलेज जर बघितलं, आपण टोटल 6 कॉलेजेस बघणार आहोत। तर 6व्या नंबरचं जर आपण बघितलं तर ते सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय आणि हॉस्पिटल नाशिकचं तुम्ही नाव ऐकलंच असेल जर तुम्हाला एक BAMS कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर त्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर आपण इथं अजून काही प्रोसेस केला नाही आहे। त्याची सीट इनटेक जी आहे ती 100 सीट इनटेक्स त्याची आहे। आणि जर आपण त्याची फीस बघितली तर त्याची फीस अराउंड 2.15 लाख आहे पर इयर। इथे जेव्हा आपण फीसची गोष्ट करतो ना तेव्हा आपण पर इयर पर ॲनम ज्याला आपण म्हणतो ना ती फीस आपण इथे डिस्कस करत राहतो, म्हणजे पर इयर फीस आपल्याला लागत राहते। आता ही फीस तुम्ही विचारणार की हॉस्टेल मेस आहे का, तर नाही। ही जी फीस आपण डिस्कस करतो ना ही फक्त ट्युशन फीस प्लस त्यांची डेव्हलपमेंट फीस जी काही राहील तेवढी फीस आपण इथे डिस्कस करणार आहोत। आणि जर तुम्हाला हॉस्टेल मेसबद्दल काही अजून डिटेल्ड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही यांचं नाव फक्त गुगलला टाका आणि यांची वेबसाईट तिथे येत असते। तर दुसऱ्या कोणत्या वेबसाईटला न जाता यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही चेक करू शकता। त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तिथे तुम्ही त्यांचं फी स्ट्रक्चर टाका आणि तिथे हॉस्टेल मेससह सर्व जे फी स्ट्रक्चर आहे ते येत असतं आणि तिथे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे ते क्लिअर होऊन जाईल। आता इथं आपण ओव्हरऑल जे फी स्ट्रक्चर बघितलं ते 2.15 लाखचं। नंतर आपल्या 5व्या नंबरला कॉलेज येतं ते म्हणजे BSDT आयुर्वेद महाविद्यालय वाघोलीचं हे कॉलेज आहे पुण्याचं, पुण्यामध्ये हे प्रेझेंट आहे। याचं जर एस्टॅब्लिशमेंट आपण बघितलं तर 1954चं एस्टॅब्लिशमेंट इयर याचं आहे आणि 60 सीट्सचा इनटेक आपल्याला दिसतोय की 60 सीट्सचा इनटेक तिथं आहे। आता हे जे आपण डिस्कस करतो ना हे मागच्या वर्षीच्या अकॉर्डिंग आहे। फीस अजून व्हॅरी करू शकते कारण ह्या वर्षी आपल्याला अजून काही लेटेस्ट अपडेट आली नाही आहे आणि ज्या कॉलेजेसबद्दल लेटेस्ट अपडेट्स आलेली आहे ते मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे, त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। आणि आपली जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ज्याला आपण FRA म्हणतो ना ती आपले जे फीज आहे ती रेग्युलेट करत राहते। ती आपल्याला नेहमी दरवर्षी जे प्रॉपर अपडेट्स आहे ती देत राहते। अजून त्यांच्याकडनं जर काही अपडेट्स आलं नाही आहे रिगार्डिंग फीज लेटेस्ट अपडेट जेवढे आले होते जेवढ्या कॉलेजेसचे आले काही 40-50 कॉलेजेस होते तेवढ्या कॉलेजेसची मी ऑलरेडी अपडेट केली आहे। ती तुम्ही एकदा BMSच्या सर्व कॉलेजेसची प्रायव्हेट कॉलेजची काय फीज आहे ते एकदा तिथे चेकआउट करू शकतात। आता याची आपण जर ओव्हरऑल फीस बघितली तर याची फीस अराउंड 1.5 to 2.05 लाख आपल्याला दिसते। ती व्हॅरी करते इयर बाय इयर, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वर्षाची फी ही लेटेस्ट इयरची फी नाही आहे, म्हणजे 25-26ची फीज नाही आहे, ही लास्ट इयरची फीज आहे। नंतर हे कॉलेज खूप टॉपचं आहे ते म्हणजे 4th नंबरला आपण बघतोय PDEAS कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर। हे पण निगडी म्हणजे पुण्यालाच प्रेझेंट आहे। याचं एस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण बघितलं ते 1990चं आहे। 100 याचं सीट इनटेक आहे आणि याची जी फीज आपण बघतोय तर ती 2.64 लाख ॲज पर FRA म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी लिंक्ड नोटीस आहे कॉलेजची पेजेसच्या अकॉर्डिंग याची जी फीज आहे ती 2.64 लाख आपल्याला दिसते पर इयर। नंतर जर आपण डिस्कस केलं तर नंतरचं कॉलेज येतं YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हे 3 नंबरचं कॉलेज आहे। आधी आपण बघितलं 6 नंबरचं कॉलेज ते आपण एकदा परत बघून घेऊ। हे 6 नंबरचं होतं श्री सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेज नाशिकचं। नंतर 5 नंबरचं BSDT आयुर्वेद, नंतर 4 नंबरचं PDEAS, नंतर आता येते 3 नंबरचं YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। आता हे जे 3 कॉलेजेस आहे टॉप 3 कॉलेजेस आहे पूर्ण महाराष्ट्रात। जर तुम्हाला BMSला ॲडमिशन घ्यायची असेल तर हे टॉपचे कॉलेजेस आहे ज्यांच्यात तुम्ही एक प्रेफरेबल ऑप्शन तुम्ही यांना ठेवू शकतात, यांना तुम्ही प्रेफरन्स लिस्टमध्ये पहिल्या 3 नंबरमध्ये ठेवू शकतात। तर ह्या कॉलेजला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला घ्यायचीच ॲडमिशन, तुमचा गव्हर्नमेंटला थोडा बाउंड्रीवर राहून जातो स्कोर, तर तुम्ही यांना नक्की एक चॉईस फिलिंगमध्ये खूप बेस्ट ऑप्शन समजू शकतात। आता YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे ते खारघर नवी मुंबईला प्रेझेंट आहे। याचं एस्टॅब्लिशमेंट इयर जे ते 1991चं आहे आणि याचा सीट इनटेक जो आहे तो आपल्याला 100चा दिसतोय। आता याचं जर आपण फीस डिस्कस केली तर 2,70,000ची फीज आहे। ट्युशन फीज मला इथं ती दोघी जे ते मला इथं सांगणं प्रेफरेबल वाटलं कारण त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये खूपच सेग्रिगेटेड वेमध्ये त्यांनी दिलं होतं। ट्युशन फीज इथं होते
43,902 आपल्याला दिसते आणि डेव्हलपमेंट फीस जर आपण बघितली तर ती 26,098 आपल्याला आहे. हे डिपॉझिट्स वगैरे जे आहे ते अजून काही घेत नाही, जर घेत असतील तर ते एक्स्ट्राचे तुम्हाला लागतील, तेवढं एक तुम्ही समजून घ्या. आपण जर याचं फी स्ट्रक्चर बघितलं तर 2,70,000 आपण ओव्हरऑल बघितलं आणि ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीज यांचं खूप सेग्रिगेटेड वेमध्ये यांच्या वेबसाईटला दिलं होतं. तर यांची जी ट्युशन फीज आहे ती अराउंड 2,43,902 यांची ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज पण 26,098 आहे. तर दोघी जर आपण ॲडअप केलं तर आपल्याला 2,70,000 ओव्हरऑल लागणार आहे. आणि जर तुमची कॅटेगरी असेल ना, जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर ही फीज आपण ओपन अकॉर्डिंगच डिस्कस करतोय. हे जे सर्व फी स्ट्रक्चर आपण बघतोय या मागच्या वर्षीचे ते सर्व ओपन अकॉर्डिंग आहे. पण जर तुम्हाला SC ST OBCचं बेनिफिट आहे, तुमचं जर ती कॅटेगरी आहे तर तुम्हाला ते बेनिफिट्स भेटतील. जर तुमचं OBC आहे तर तुम्हाला 50% जी आहे ती सूट भेटेल फीजमध्ये, आणि जर SC ST आहे तर तुम्हाला 70% पर्यंत सूट भेटू शकते फीजमध्ये. नंतर येतं आपलं CSMSS. हे जे 2 नंबरचं कॉलेज आहे, 2 नंबरचं म्हणजे टॉप मोस्ट सेकंड महाराष्ट्रातलं कॉलेज. त्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर जे आहे ते 1989. हे कुठे प्रेझेंट आहे? संभाजीनगरला प्रेझेंट आहे. 1989चं याचं एस्टॅब्लिशमेंट आहे आणि 60चा सीट इनटेक आहे. याची फीस किती आहे तर 1,75,000 पर इयर याची फीज आहे. हे लेटेस्ट अपडेट आहे. खूप लोकांना शंका असेल की पहिलं कॉलेज कोणतं असेल, फर्स्ट कॉलेज कोणतं असेल BMSचं महाराष्ट्रामध्ये. तर फर्स्ट जे आपण बघितलं टॉपमोस्ट कॉलेज महाराष्ट्रातलं तर ते सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय SSAM, ज्याला आपण शॉर्ट फॉर्मने ओळखतो, हडपसरचं पुण्याचं कॉलेज आहे. हे टॉप मोस्ट कॉलेज आहे, फर्स्ट नंबरला येत असतं आणि सर्व मुलं ह्या कॉलेजला प्रेफरेबल समजत असतात आणि याच कॉलेजला एक प्रेफरन्स म्हणून सिलेक्शन देत असतात. याचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1990चं याचं एस्टॅब्लिशमेंट आहे. याचं सीट इंटेक 100चं आहे आणि याची फीज जी आहे ती 1.98 to 2 lakh पर्यंत आपल्याला व्हॅरी करत असते. आणि ही जी फीज आहे आता जर तुम्ही ह्या वर्षी बघितलं तर अराउंड 10 to 20,000 जे त्याचं इन्क्रीमेंट राहतो. 10 to 20,000 मध्ये तुम्हाला त्याचं फीजमध्ये इन्क्रीमेंट दिसतो, म्हणजे इन्क्रीज होते फीज आणि तेवढंच तुम्हाला फरक दिसेल. काही जास्त फरक दिसणार नाही. तुम्ही जर म्हणणार की एकदम 1 लाखाने फीज वाढते का, तर नाही, थोडीफार इन्क्रीज होईल, जास्त काही होणार नाही. आणि हे जे कॉलेजेस आहे याची रँकिंग आता कशानुसार झाली आहे ते मी तुम्हाला क्लिअर आउट करते. आता जर आपण बघितलं की फर्स्ट नंबरला आपण सुमतीबाई शाह घेतलं, सेकंड नंबरला आपण CSMSS घेतलं, तर हे आपण कशावरून घेतलं, कशावरून आपण ठरवलं की हे जे कॉलेजेस आहे हेच बेस्ट आहे, तर ते आपण आता क्लिअर करू. कारण खूप लोकांना हीच शंका आहे की प्रायव्हेट कॉलेजेस ते चांगले नाही राहत, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच आपण करायला पाहिजे. तर काही प्रायव्हेट कॉलेजेस आहे महाराष्ट्रात जे की खूप वर्थ इट आहे एका डिग्री घेण्यासाठी. आणि जर तुम्हाला BMS करायची इच्छा आणि जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने BMS करायचं तर जर तुमचं ह्या 6 कॉलेजेसमध्ये नंबर लागला तर तुम्ही निश्चिंतपणे BMS करू शकतात. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पूर्ण 5.5 वर्ष तुम्ही एकदम नीटपणे तुमची डिग्री घेऊ शकतात सर्व गोष्टींसाठी अप्लाय करून. आता सर्व गोष्टींमध्ये काय काय येतं, आता आपण हेच कॉलेज का घेतले टॉप 6मध्ये, तर त्याचे काही फॅक्टर्स राहतात. ते फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो एक रँकिंग जी आणते कॉलेजला, फर्स्ट सेकंड थर्ड रँक जी देते ते फॅक्टर्स असतात. ते फॅक्टर्स काय काय राहतात, पहिली गोष्ट म्हणजे ती राहते त्याचा पेशंट फ्लो कसा आहे. आता गव्हर्नमेंट कॉलेज का लोक चूज करतात, कारण तिथला पेशंट फ्लो खूप स्ट्रॉंग राहतो. तिथं आपल्याला चेकअप्स खूप चांगले, क्लिनिकल एक्सपोजर जो आहे तो आपला खूप जास्त वास्ट राहतो आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तिथं प्रॅक्टिस करता येते. म्हणून खूप लोक गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट करतात आणि म्हणूनच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचं राहतं. तिथं जी लॅबोरेटरी आपल्याला दिली जाते, जे लॅब एक्झिबिशन्स वगैरे होतात, नंतर जे डिसेक्शन होतं ते सर्व खूप चांगल्या पद्धतीने होतं. प्रॅक्टिकल्स इन शॉर्ट खूप चांगले होतात. म्हणून आपण एक चांगलं कॉलेज जे आहे ते सिलेक्ट करत असतो. आता हे जे कॉलेजेस आहे यांच्यामध्ये पेशंट फ्लो खूप चांगला आहे, यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, यांचा टीचिंग स्टाफ, यांचं कॅम्पस प्लस यांच्याकडे क्लिनिकल एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल्स खूप चांगल्या पद्धतीने होतात. म्हणून या कॉलेजला रँकिंग दिली गेलेली आहे. आणि ही रँकिंग आपण नसतो देत, ही रँकिंग जी आहे ती NCICM थ्रू आणि लोकांच्या रिव्ह्यू थ्रू दिली जाते. म्हणजे ओव्हरऑल लोक जे ते सर्व कॉलेजेसला रिव्ह्यू करतात, मग ते त्यांना रँकिंग देतात. प्लस जे NCICM असतात, NCICM म्हणजे कोण, जे लोक आयुषला लीड करतात, म्हणजे ज्यांच्या अंडर पूर्ण आयुष कोर्सेस येतात, BMS BHMS BOMS, ते लोक या कॉलेजेसला रँकिंग देत राहतात. आणि अशीच ह्या वर्षाची नवीन जी लिस्ट आहे प्रायव्हेट कॉलेजेसची, गव्हर्नमेंट कॉलेजेसची आणि डीम्ड कॉलेजेसची, तर त्यांच्यामध्ये टॉपमोस्ट कॉलेजेस कोणते, प्रायव्हेट, डीम्ड आणि गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणत राहतो प्रायव्हेटला, तर त्यांच्यामध्ये टॉपमोस्ट कॉलेजेस कोणते ते पण मी पब्लिश केलेलं आहे. ते पण मी माझ्या चॅनलला यूट्यूब व्हिडिओ टाकलेला आहे, मी आयकॉनला लिंक टाकेल, ती एकदा तुम्ही चेक करा. तर आपल्या NCICM थ्रू दरवर्षी A ग्रेड कॉलेजेस येत राहतात. आणि ह्या वर्षी अजून तर काय आलं नाही आहे, तर आपण मागच्या वर्षीचं बघत होतो. तर मागच्या वर्षी जे NCICMने A ग्रेड ज्या कॉलेजेसला दिले ते मी त्या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे.
जर तुम्ही आतापर्यंत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलला तुम्हाला सर्व जे डिटेल्स आहे ते खूप चांगल्या पद्धतीने समजवले जातात. आणि जर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर ते नक्की जॉईन करा. का? कारण आम्ही तिथं पूर्ण A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड कॉलेजेसची लिस्ट टाकलेली आहे. आता हे जे ग्रेड्स आहे हे पण खूप सारे फॅक्टर्स आहे, त्याच्यानुसार ते दिले जातात. खूप फॅक्टर्स म्हणजे काय, आता तिथं व्हरायटी ऑफ रिझन्स ते त्यांनी ऑलरेडी अलॉट केलेले राहतात कॉलेजेसला, की कॉलेजेसचं कॅम्पस कसं आहे, कॉलेज कुठे प्रेझेंट आहे, कॉलेज कम्युनिटी एरियामध्ये प्रेझेंट आहे की खूप गावाच्या बाहेर प्रेझेंट आहे, पेशंट फ्लो तिथला कसा आहे, किती लोकांना तिथं क्युरिटी येते, हे सर्व गोष्टी जे या सर्व गोष्टीकडे बघून तिथं A ग्रेड कॉलेजेसला दिला जातो. जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज पाहिजे तर तुम्ही ह्या 6 कॉलेजेसला एकदा नक्की विजिट करा. आणि ह्या 6 कॉलेजेसमध्ये आपण इथं आता सिटी डिस्कस केली, आपण कॉलेज डिस्कस केलं, एस्टॅब्लिशमेंट इयर तिथं डिस्कस केला, BMSचा इंटेक किती आहे सीट्सचा ते डिस्कस केलं, आणि ॲप्रॉक्सिमेट त्यांची फीज काय आहे ॲन्युअल इयरची BMSची ते आपण डिस्कस केलं. आता जर तुम्ही कट ऑफची गोष्ट करणार तर कट ऑफमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की जर तुमचा स्कोअर 490 किंवा 390 किंवा अराउंड 350पर्यंत जात असेल, 350ला इतके कमी तर कट ऑफ जात नाही. एकदा गेला होता तो म्हणजे 2023मध्ये हा कट ऑफ खूप कमी गेला होता, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आताची गोष्ट वेगळी. आता कॉम्पिटिशन खूप वाढली आणि आता BMSला लोक खूप जास्त रिव्ह्यू करताय आणि BMSला खूप प्रेफरेबल समजताय रादर दॅन BDS. तर BMSला आता कॉम्पिटिशन वाढल्यामुळे याचा कट ऑफ वाढेल आणि कट ऑफ जाईल 390पर्यंत. जर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पाहिजे, जर तुम्हाला 1, 2, 3 नंबरचे टॉप कॉलेजेस पाहिजे तर तुमचा स्कोअर जो आहे तो 390 to 400पर्यंत राहिलाच पाहिजे. का? कारण आपलं जे गव्हर्नमेंटचं कट ऑफ राहील ते गव्हर्नमेंटचं कट ऑफ आपलं जाणार आहे अराउंड एक्सपेक्टेशनने 420पर्यंत जाऊ शकतं. हे फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हेच जाईल असं नाही. कारण हे एक्सपेक्टेड कट ऑफ जे ते आम्ही रँकिंग अनुसार काढले. रँकिंग म्हणजे काय, जी ऑल इंडिया रँक राहते, जी स्टेट रँक राहते आणि जी SML ज्याला आपण म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट, त्याच्या अकॉर्डिंग आपण हे जे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, अप्रॉक्सिमेट रँक आहे, अप्रॉक्सिमेट मार्क्स आहे ते काढलेले आहे. कारण रँक कधी व्हॅरी करत नाही, रँक थोडीफार एकदम किंचित व्हॅरी करते, बाकी ती सेमच राहते, पण आपले मार्क्स खूप जास्त व्हॅरी करून जातात. कधी कधी असं होतं की 1 लाख रँकवर आपली 400 होती आणि दुसऱ्या वर्षी असं झालं की 1 लाख रँकवर आपली 500 मार्क्स आहे, तर ते खूप व्हॅरी करतात. म्हणून मार्क्सच्या अकॉर्डिंग जायचं नाही, कधी पण रँक अकॉर्डिंग जे ते आपला कट ऑफ बघायचा. आणि जर तुम्हाला पूर्ण कॉलेजचा कट ऑफ, त्यांच्या गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट डीमचा काय कट ऑफ राहणार आहे यावर्षी BMSचा ते जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तिथे सर्व ज्या गोष्टी मी सर्व पोस्ट केल्या, तुम्हाला काही पण शंका राहिली फक्त एकदा टाईप करा आणि तिथं तुमचे सर्व गोष्टी जे ते क्लिअर होतील इन डिटेल. अर्ध्या तासाचे मी व्हिडिओज बनवले. का? कारण मला वाटते की तुमच्या सर्व गोष्टी जे ते एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर झाल्या पाहिजे. उगाच 2-4 व्हिडिओ तुम्हाला बघायला नको लागायला, म्हणून एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी जे ते क्लिअर करत राहते. आणि जर तुम्ही आतापर्यंत पेड काउन्सिलिंग घेतली नसेल आणि तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. इट्स 8275518480. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की तुम्हाला BMSसाठी पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे. BMS महाराष्ट्र तुम्ही टाका तर आम्हाला समजून जाईल. जर तुम्हाला MP आणि कर्नाटक ऑप्शनमध्ये ठेवायचं तर कर्नाटकचं मी ऑलरेडी कट ऑफ लिस्ट जी आहे ती पब्लिश केली आहे. आणि कर्नाटकबद्दल मी एक डिटेल्ड व्हिडिओ बनवला आहे की त्याची मॅनेजमेंटची, त्याचं गव्हर्नमेंटचा आणि त्याचा अदर स्टेटचा कोटा कसा राहील, तर ते पण तुम्ही बघू शकतात. MPचे पण मी सर्व फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनुसार काय फीज राहणार आहे ते सर्व मी पब्लिश केलेलं आहे. धन्यवाद.